गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काय पाणी भरतो आम्ही. MIDCचं पाणी आलं लवकरच. सकाळ सकाळ. आमचे हे 2 हंडे भरून द्या. ओके. मग आम्ही घरामध्ये नेतो. चालेल चालेल. तर इकडे चालू आहे आमची साफसफाई. शेट सकाळी उठल्या उठल्याच साफसफाईला लागलेत. गणपतीची तयारी चालू आहे. तुमची झाली की नाही नक्की सांगा. आमची सुरू झालेली आहे सकाळच. चहा वगैरे घेतला सकाळचा आणि माणसं कामाला लागलेली आहेत, आम्ही दोघं सुद्धा. तर इकडे खूप सारा पसारा आहे. धुळा पण खूप सारा निघालेला आहे. व्हॅक्यूम क्लिनरच लावलेला आम्ही. तर डस्ट उडते परत सगळीकडे. तर पोछा मारतोय. आणि हे जे आहे ना ते आम्ही क्रॉफर्ड मधून घेतलेलं आहे ना ब्रीत, गेल्या गणपतीच्या वेळेला ना. मोठ्याच्या मोठा आहे पण ते एक होतं, पण ते आपण केलं ना ब्रीत. आपण शिवलंय ना त्याला. 1 फूट बाय 1.5 फूट असं आहे त्याला. मग जॉईन केलंय असं. 4 घड्या आहेत त्याच्यामध्ये. खूप मोठा आहे. तर ते आम्ही डेकोरेशनसाठी आणलेलं. एक पीस आपल्याला 80 रुपयाला काहीतरी पडलं. 80 रुपयाला होता. आता महाग झालं ना, 100 रुपये गेले त्यांनी. आम्ही बार्गेनिंग करूनच घेतला होता गेल्या वेळेला. 1 वर्ष झालं त्याला. आता चांगलं मिळालं आम्हाला. ते 900 काय 1000 रुपयाला मिळालं ना काहीतरी. 1200 रुपयाला ते मिळालं पूर्ण. आणि आम्ही त्याला जॉईंट केलं. तर अशी आमची इकडे साफसफाई चालू आहे सकाळच. शूज वगैरे आम्ही सगळे आतमध्येच कोंबून ठेवलेले. इकडे जिन्याच्या खाली सगळं टाकलं होतं. विचार केला की पहिले हा कोपरा साफ करूया. घरामध्ये आल्यानंतर पहिले इकडेच लक्ष जातं है ना. ओके. घामाघूम झालेली आहेत माणसं. तर मंडळी साफसफाई झालेली आहेत. आणि बघू शकताय आता वाजले किती, 2:15 व्हायला आलेले आहेत. सकाळी 9 वाजता म्हणजे 8:45च्या दरम्यान आम्ही साफसफाई करायला सुरुवात केली. आणि आता पटकन 2 वाजून गेले. एवढा वेळ गेला कारण का बहुतेक आम्ही सर्वच पूर्ण घरच साफ केलेलं आहे. स्टोरूमला जास्त वेळ गेला. कोणती भांडी हवी आहेत नको, तर किचनमध्ये सुद्धा साफ केलेलं आहे. त्यामुळे एवढा वेळ गेलेला आहे. साईड बाय साईड मी जेवणसुद्धा करत होते कारण का भूक लागेल. काम करत होतो. फक्त मी सकाळी नाश्ता पण नव्हता केला. आपला चहासोबत खारी खाल्लं होतं तेवढंच. म्हणून मी विचार केला साफसफाई करताना साईडला जेवणसुद्धा ठेवते कारण का भूक लागेल. तर 2:15 झालेले आहे. थोडं भात आहे तो ठेवला आहे गॅसवर. तो झाला नाही आहे. भात झाला की मग आम्ही जेवू. तर आजचा दिवस पूर्ण आमचा असा साफसफाईमध्येच गेलेला आहे. फ्रीजची नाईट शिफ्ट आहे त्यामुळे पूर्ण दिवस आहे माझ्याकडे साफसफाई करायला. का सोबत साफसफाई करायला असला की बरं वाटतं, जरा मदतसुद्धा होते. आणि तो सुद्धा दमलेला आहे. आता मस्त फ्रेश वगैरे झाला आहे आणि आपला मोबाईल घेतलेला आहे चेक करायला काय मेसेज वगैरे. तर असं चालू आहे. भात झाला की आम्ही जेवतो. काय जेवायला दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळात. आणि आता डायनिंग रूम जरा बरं वाटते. पूर्ण इकडचं सगळं साफ केलेलं आहे. जरा मोकळं वाटते आणि बरं वाटते जरा बघायला सुद्धा. परत काय ना काय सामान त्याच्यावरती येतच. तर खिडकीवर तसं आम्हाला काय ठेवायचं नव्हतं, ती अशीच ठेवायची होती. पण तरी पण काही ना काही येतच त्याच्यावर. फक्त मिक्सर आहे आणि परत त्याच्यामध्ये मी कप वगैरे ठेवलेले आहेत काचेचे. तर आता जरा बरं वाटते. मोकळं मस्त वाटते जरा. पण किचनमध्ये भांडी पडलेली आहेत माझी, मला ती घासायची आहे. तर या मंडळी जेवायला आज आहे मसूरची भाजी, पापड भाजलेला आहे, कांदा आहे आणि दही. असं पटकन साधंसं जेवण बनवलेलं. एक भाजी भात बनवला, पापड भाजले की माझं जेवण रेडी आहे. इकडे फ्रीज त्याला वाढून घेतोय. तू वाढायचंस तुम्हाला आजचा घे रे. बघ कसा आहे. थोडंसं मदत करतोस ना मला तू. बघ ह्याच्याकडे कांदा बघितलं किती आहे. ह्याला खूप जास्त कांदा लागतो. तर या जेवतो मी आता. जेवल्यानंतर शेट काम करायला लागलेले आहेत परत एकदा. तांदूळ भरून ठेवतो डब्यामध्ये. गणपतीची सगळी तयारी. डबा वगैरे घासलाय पूर्ण. बस एकदम. अरे बा नंतर मला उचलता नाही येणार. वजन आहे तो. सावकाश. अरे नाही मी साबण वापरत जास्त, लिक्विडच वापरते. डबा एवढी म्हणजे साफसफाईमध्ये एवढी बिझी होते मी की डबा घासला पण डब्याचं झाकणच नाही घासला. आता प्रीत घासतोय की डब्याचं झाकण कुठं आहे.
ते झाकण शोधलं, झाकण होता कोपऱ्यामध्ये, झाकणच घसलं नाही, तर तो घसतोय. जेवलो आता 2:30 वाजता जेवलो ना आपण. ती जेवल्यानंतर भांडी पण नाही मी घासली, तशीच ठेवली. थोडा वेळ बसले, कंटाळा आला जरा. लगेच 4 वाजले, संपू चहा ठेव. घड्याळामध्ये 4 वाजले की चहा झालाच पाहिजे. तर परत मला किचनमध्ये मी आले, मला सांगतोय चहा बनव. त्याचे चहा बनवायचं आहे. चहा बनवल्यानंतर मला जेवणाची भांडी घासायची आहे. म्हणजे आपला दिवसभर आपलं काम चालूच असतं, आपल्याला काही सुटका नाही. काय रे माणसातील परत नाईट शिफ्टला बॅक टू वर्क तेच. तर असं चालू आहे. सकाळपासून साफसफाई झाली, थोडा वेळ बसलो होतो जेवल्यानंतर, पिक्चर बघत होतो एक साऊथचा, तो अर्धाच बघितला. तर 4 वाजले, तर मला बोलतोय चहा ठेव. चहा बनवतोय आणि त्याला गाडी धुवायला जायचंय. मेन म्हणजे सगळ्यांचंच आपल्या गाडीवर खूप जास्त प्रेम असतं, त्याला कार वॉशिंग सेंटरमध्ये न्यायचंय गाडीला. आताच दादरवरून वगैरे जाऊन आले. आपली व्हाईट गाडी आहे, पूर्ण खराब झालेली आहे, म्हणून मी त्याला बोललो की जा धुवून यायचं गाडीला. त्याच्या आधी त्याला चहा द्यायचा आहे, तर चला चहा घेऊया आपण. तर गवताच्या लाद्या, ग्रास धुतलं आम्ही त्याला, तर सुकलंय मस्त. त्याला घडी घालून ठेवतोय. छान आहे ना, असं आम्ही त्याला जॉईंट केलं एक है ना प्रीतने हे आणलेलं, अशी रशी प्लास्टिकची काहीतरी नॉड आहे ती, है ना. हेवी आहे ते, व्यवस्थित राहत नाही, त्याला जोडायला काहीतरी पाहिजे. घडी घालून ठेवतो कपाटामध्ये. फंक्शनला असं पाठीमागे बॅकड्रॉप छान आहे, असा गणपतीच्या पाठीमागे पण ठेवायला छान आहे. थांब ह्याच्यापेक्षा ग्रासवाले चांगले, म्हणजे ते कसे डायरेक्ट कपड्यामध्ये लावलेले असतात ना, हे बांधायला लागतात आणि वाकडे तिकडे होतात. आम्ही त्याला हे लावलेलं हँगिंग आणायची. थोडेसे याच्यापेक्षा 200 रुपये खर्च जास्त, 200 किंवा 300. पण हे मस्त आहे, म्हणून आम्ही घेऊन ठेवलं. 1 वर्ष झालं याला. म्हणजे घरामध्ये काय फंक्शन असेल तर आपल्याला हे असं वापरायला होईल. पाठीमागे लाइटिंग वगैरे केली की मस्त आपलं बॅकग्राऊंड रेडी बनवून ठेवलंय बऱ्यापैकी. धुतलं आणि बरं आज ऊन होता, सुकलं पटकन. ओके. आणि पुन्हा एकदा किचन मध्ये आलेले आहेत होम मिनिस्टर. बॅक टू किचन. काय आमची सोय चालली आज आहे गवाराची भाजी. गवार आणि बटाट. येस, गवार बटाट. कधी ना खाणारा माणूस गवार आणि बटाट खाणार आहे. काय करणार, श्रावण चालू आहे, आजचा शेवटचा दिवस. माणूस मोठा होतो तसा हळूहळू सगळ्या गोष्टी खायला सुरुवात करतो. दोघांना सुद्धा गवाराची भाजी अजिबात आवडायची नाही, मला पण आणि तुला पण. गवऱ्याने गवार. गवऱ्याची भाजी घे, नवऱ्याची भाजी. तर आत्ताच प्रीत ऑफिसला गेलेला आहे. जेवलो वगैरे आम्ही आणि मग तो ऑफिससाठी रेडी झाला. ऑलमोस्ट तो पोचला असेल आत्ता. डब्यामध्ये थोडंसं स्नॅक्स नेलेला आहे, चिवडा वगैरे आणला होता तो त्याला डब्यामध्ये दिला आहे. रात्री भूक लागते काम केल्यानंतर, म्हणून त्याला थोडासा डब्यामध्ये चिवडा भरून दिलेला आहे. आणि आता मला बाकीची कामं उरकायची आहेत. भांडी पडलेली आहेत बेसिंगमध्ये, ती मला साफ करायची आहेत. ओटा वगैरे क्लीन करायचा आहे आणि प्लस उद्याच्या जेवणाची तयारी करायची, म्हणजे मला कडधान्य भिजत घालायचं आहे. कारण का अजून श्रावण संपलेलं नाही आहे, 1 दिवस बाकी आहे, म्हणून भाजीच खायची आहे आपल्याला. तर उद्या आहे सोमवारचा उपवास असतो आमचा, त्यामुळे भाजीच असणार आहे. तर आज बघूया काय घालते मी. कडधान्य भिजते, मे बी वाटाण्याचीच भाजी करणार आहे, कारण त्याला वाटाणे खूप जास्त आवडतात. तर बहुतेक तेच घालेन मी. बघूया माझं काय ठरतंय ते. आत्ता माझा ओटा वगैरे साफ झालेला आहे, भांडी घासून ठेवलेली आहेत मी. एक समई घसायची राहिलेली आहे, तिला पितांबरी लावायची, ते मे बी उद्याच काम करेन, आता नाही काम करत, ते कंटाळा आला मला पण. तर भांडी घासून ठेवलेली आहेत आणि इथे उद्याची तयारी करते, म्हणजेच कडधान्य भिजत घालायचं आहे. बहुतेक तरी मी म्हणजे 100% वाटाणेच भिजत घालणार आहे. तर हे डीमार्टवरून आणलेलं आहे मी ओटाणे, तर ते भिजत घालते. कारण की नवऱ्याला ओटाण्याची भाजी खूप जास्त आवडते, म्हणून ओटाणेच घालणार आहे मी.
आणि माझा अंदाज असतो 1 वाटी ओटाणे घेते मी दोघांना, असा माझा अंदाज आहे. ही वाटी बघू शकताय, जास्त पण मोठी नाही आहे, छोटीच आहे. मी 1 वाटी घालते, मग ते फुगून बरोबर होतात आणि उकडल्यानंतर थोडे डिशमध्ये खायला सुद्धा लागतात. मग थोडी भाजी कमी होते म्हणून मी थोडे जास्तच भिजत घालते, कारण का त्याला ही भाजी आवडते. तर ही आहे उद्याची तयारी जेवणाची. त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवते. तर सर्व कामं झालेली आहेत. आता वाजलेत 11. तर माझा पण झोपायचा टाईम झालेला आहे. आज साफसफाई करूनच दिवस असा गेला पूर्ण, पण बरं वाटते, जरा घर एकदम स्वच्छ वाटते, जरा बघायला सुद्धा छान वाटते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय आणि गुड नाईट.